नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर। मित्रांनो, जे पशुपालक एचएफ गाय पालन करतात ते बऱ्यापैकी काय करतात की त्यांच्याकडे असणाऱ्या गायी या गाभण राहत नसतील किंवा दूध कमी देत असतील, त्यांचा फॅट कमी असेल तर ते जे मिनरल्स वापरतात ना ते बदलून जे दुसरे पशुपालक त्यांच्या ओळखीचे किंवा त्यांचे रिलेटिव्ह जे पशुपालक असतात ते जे मिनरल वापरतात ते वापरण्यास सुरुवात करतात। पण आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी कोणते मिनरल्स चांगले आहे हे ठरवण्यासाठी काही गोष्टी आपण तपासणे गरजेचे असते। आता जसे की आपली गाय म्हणजे विलेली गाय आहे, तिला कोणत्या मिनरल्सची गरज आहे, किंवा आपली गाय गाभण असेल तर त्यावेळेस कोणते मिनरल्स कोणते घटक त्याला वापरणे गरजेचे आहेत हे आपण बघणे गरजेचे असते। बरेच पशुपालक काय करतात की दुसऱ्याच्या गोठ्यात जे मिनरल चालू असते आणि तेच मिनरल आपल्या गोठ्यातील जनावरांना चालू करतात, पण त्या गोठ्यातील मिनरल्सची डिफिशियन्सी वेगळी असते आणि जे दुसरा जो गोठा आहे त्या गोठ्यातील जनावरांची डिफिशियन्सी वेगळी असते। त्यामुळे या मिनरल्सचा वापर आपल्या गोठ्यात काय जास्त फायद्याचा ठरत नसतो। मित्रांनो, आपल्या गोठ्यातील गायीला कोणते मिनरल द्यावे यासाठी आपण काय बघायचे की आपल्या गायी या आजारी पडत आहेत का, किंवा त्यांना वेल्यानंतर मिल्क फिवर आहे आजारास त्या बळी पडत आहेत का, किंवा त्यांचे दूध कमी झाले आहे का, किंवा त्यांची जी माजाची लक्षणे आहेत ती फुल माज दाखवत नाहीत का, त्याचबरोबर त्यांना भरवूनसुद्धा ती सारखं रिपीट होत आहेत का, अशा प्रकारचे लक्षणे बघून योग्य ते मिनरल आपण वापरले पाहिजे। यासाठी मित्रांनो, तुम्हाला माहिती व्हावी म्हणून या व्हिडिओमध्ये मी काही मिनरल्स पावडर घेतले आहेत आणि त्या वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत। हा फक्त तुम्हाला फरक दाखवण्यासाठी मी ह्या 2 पावडर घेतल्या आहेत। यामागे म्हणजे हीच कंपनी वापरा तीच कंपनी वापरा असं मी सांगणार नाही, फक्त त्यामधील जे घटक आहेत ते कोणते घटक काय काम करतात आणि ते कशासाठी वापरायचे असतात आणि कुठल्या मिनरलमध्ये किती येते आणि कुठल्या मिनरलमध्ये कुठले घटक कमी आहेत आणि कुठल्यात जास्त आहेत हे फक्त सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसते सबस्क्राईब करू नका तर ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे सर्व आहेत नोटिफिकेशन ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये 3-4 असे मिनरल्स आहेत, त्याचा वापर बऱ्यापैकी पशुपालक करतात। त्यामध्ये ॲग्रीमिन असेल, CRS असेल, त्याचबरोबर एस्टिमिन गोल्ड असेल, त्याचबरोबर केमिन असेल, अशा प्रकारचे बरेच मिनरल्स आहेत, त्यांचा वापर पशुपालक करत आहेत। त्यापैकी काही मिनरल्स पावडरमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत त्याची आपण माहिती बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते मिनरल्स वापरायचे ते। तर तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात, डाव्या साईडला जे ॲग्रीमिन आहे हे मिनरल्स व उजव्या साईडला जे आहे ते म्हणजे CRS कंपनीचे आहे। तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे तो आपण बघू मित्रांनो। आणि आपण जर लक्ष देऊन बघितले तर विटॅमिन A हा घटक ॲग्रीमिन या मिनरल्समध्ये 7 लाख युनिट आहे आणि तोच घटक विटॅमिन A हा घटक या CRS कंपनीच्या मिनरल्समध्ये 5,25,000 युनिट एवढा आहे। मित्रांनो, हा विटॅमिन A हा घटक काय काम करत असतो तुम्हाला सांगतो की आपल्या जनावरांमध्ये इम्युनिटी वाढवण्याचे काम करत असते। जर आपल्या गायी सारख्या आजारी पडत असतील तर अशा केसेसमध्ये विटॅमिन A ची जास्त आवश्यकता असते। आता तुम्हाला सांगितलेच की विटॅमिन A कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त आहे। आता मॅग्नेशियम हा घटक काय काम करतो आणि ॲग्रीमिनमध्ये किती आणि CRSमध्ये किती तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, मॅग्नेशियम हा घटक या ॲग्रीमिन मिनरलमध्ये 6,000 मिलीग्रॅम एवढा आहे आणि CRSमध्ये फक्त 4,500 मिलीग्रॅम एवढा आहे। आता या मॅग्नेशियम घटकाचे प्रमाण हे तुम्ही बघितले। आता हे मॅग्नेशियम काय करते तर आपल्या गाईला मिल्क फिवर होत असेल, कारण काय असते की कॅल्शियमचे जनावरांच्या शरीरामध्ये शोषण करण्याचे काम हे मॅग्नेशियम करत असते। त्यामुळे
तुमच्या गोठ्यात जर गायींना मिल्क फिवर आजार होत असेल तर ज्या मिनरलमध्ये मॅग्नेशियमची मात्रा जास्त आहे हे मिनरल्स आपल्या गोठ्यात वापरले पाहिजे। ही गोष्ट तुम्ही एकदम लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो। पशुपालक मित्रांनो, आता या ॲग्रीमिन मिनरलमध्ये जो सोडियम जो घटक आहे तर या सोडियमचे जे प्रमाण आहे ते 5.9 मिलीग्रॅम एवढे आहे आणि तेच सोडियमचे प्रमाण CRS या मिनरल्समध्ये 45 ग्राम एवढे आहे। म्हणजे सोडियमची मात्रा या CRSमध्ये आपले ॲग्रीमिनपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे। आता हे सोडियम काय काम करते तर जनावरांना भूक लागत नसेल, त्यांचे वजन वाढत नसेल, खुराक कमी खात असतील तर अशी समस्या आपल्या गोठ्यात असेल तर या सोडियमची जी मात्रा आहे ना ती कोणत्या मिनरलमध्ये जास्त आहे ते मिनरल आपण वापरावे। आता मित्रांनो, पुढचा आपण घटक बघणार आहोत तो कॉपर। आता कॉपर या घटकाचा जर विचार केला तर या ॲग्रीमिनमध्ये 1200 मिलीग्रॅम एवढे कॉपर आहे आणि हेच कॉपर या CRSच्या मिनरलमध्ये 4500 मिलीग्रॅम, म्हणजेच ॲग्रीमिनपेक्षा CRSमध्ये कॉपरचे प्रमाणसुद्धा खूपच जास्त आहे। मित्रांनो, कॉपर काय काम करते तर जनावराच्या शरीरात रक्त कमी असेल तर ते वाढवण्याचे काम हे कॉपर घटक करत असतो। म्हणून ॲनिमियासारख्या आजारामध्ये कॉपरची मात्रा असणारे मिनरल्स वापरावे। त्याचबरोबर जनावराला सारखी पातळ शेण टाकत असतील तर हा जो घटक आहे हा कॉपर, तो ज्यामध्ये घटक जास्त, ज्या मिनरलमध्ये जास्त आहे अशा प्रकारचेच मिनरल आपण अशा केसमध्ये वापरावे मित्रांनो। कॉपर अजून एक काम करते तर आपल्या गोठ्यातील जनावरांची जी स्किन असेल ती रफ झाली असेल, निस्तेज झाले असेल तर त्याच्यावर सुद्धा शायनिंग आणण्याचे काम हे कॉपर करत असते मित्रांनो। त्यामुळे अशा केसमध्ये आपण कॉपरच्या म्हणजे ज्या मिनरलमध्ये कॉपरची मात्रा जास्त आहे ते मिनरल वापरायचे मित्रांनो। तर आता मॅग्नीज हा घटक आपण बघू। तर मॅग्नीज हा घटक या ॲग्रीमिनमध्ये 1500 मिलीग्रॅम एवढा आहे आणि हाच मॅग्नीज घटक या CRS मिनरलमध्ये 3900 मिलीग्रॅम एवढा आहे। म्हणजे या मॅग्नीज घटकाची मात्रा या CRSमध्ये जास्त आहे। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मॅग्नीज मात्रा या CRSमध्ये खूपच ॲग्रीमिनच्या तुलनेत जास्त आहे। मग हा जो मॅग्नीज घटक आहे तो कशासाठी उपयोग येतो, म्हणजे तो काय काम करतो तर जनावराच्या शरीरात खूपच थकवा आला असेल त्याची एनर्जी लेवल वाढवण्याचे काम करतो। म्हणजे फॅट व कार्बोहायड्रेट यांचे संतुलन या मॅग्नीज या घटकामार्फत होत असते। कारण फॅट व कार्बोहायड्रेट याचे चांगल्या प्रकारे मिक्सअप झाले तरच जनावरांच्या शरीरात एनर्जी वाढत असते आणि या सर्व गोष्टी योग्य प्रकारे झाल्या तर आपली गाय चांगल्या प्रकारे माझावर येत असते आणि त्या गायीची एनर्जी चांगली झाल्यामुळे तिचे जे रिप्रोडक्शन आहे त्याचा प्रॉब्लेम येत नाही। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या मिनरल्सचे ॲनालिसिस करू शकतो आणि आपल्या गोठ्यात कोणत्या मिनरलची गरज आहे ते तुम्ही स्वतः ठरवू शकतो। मित्रांनो, प्रत्येक भागामध्ये ह्या वेगवेगळ्या खनिजे असतात। म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे भाग आहेत, प्रत्येकाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे त्या ठिकाणची जमीन वेगवेगळी आहे असते आणि त्या जमिनीमध्ये आपण जो चारा पीक करतो त्याच्यामध्ये खनिजाची प्रमाणसुद्धा वेगवेगळे असते, कुठे कमी असेल कुठे जास्त असेल। त्यामुळे आपण आपल्या जनावरांमध्ये कोणत्या घटकाची कमी आहे तो घटक ज्या मिनरलमध्ये जास्त आहे ते मिनरल आपण वापरले पाहिजे मित्रांनो। मी या व्हिडिओमध्ये फक्त तुमचे ज्ञान वाढावे, तुमचे नॉलेज वाढावे म्हणूनच काही मिनरलची नावे सांगितले आहेत। तुम्ही तुमच्या भागामध्ये तुम्हाला जे मिनरल्स मिळेल ते तुम्ही वापरा, पण आपल्या जनावराची गरज काय आहे, कोणत्या खनिजाची कमी आहे त्याच्यानुसारच ते मिनरल तुम्ही सिलेक्ट करा। तर मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।